आवाज येतोय आता? ठीक आहे. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. ओके. तर कालच्या क्लासला आपण काय पाहिलेलं आहे? वाक्य रूपांतर. ओके. लक्षात आलंय सर्वांच्या वाक्य रूपांतर? वाक्याचे कोणकोणते प्रकार शिकलोय आपण? कालच्या क्लासला वाक्याचे जे प्रकार शिकलो, वाक्याचे प्रकारांची नावं सांगा. हं. आज्ञार्थी वाक्य. बर, ठीक आहे. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी. तर हे 4 प्रकार आपण. आवाज येत नाहीये? एक मिनिट, एक मिनिट. आता येतोय? हा, येस. ओके ओके, ठीक आहे. मी स्कूलमध्ये आले, थोडा नेटचा इश्यू होतोय. ओके, ठीक आहे. वाक्य रूपांतर पूर्णपणे शिकलोय का आपण? आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये, उद्गारार्थीचं विधानार्थी, प्रश्नार्थी, हे पूर्णपणे शिकलो आपण का? ठीक आहे. तुम्हाला सर्वांना लक्षात आले कसं करायचंय वाक्य रूपांतर? ठीक आहे, मग पुढे जाऊयात. रिव्हिजन. ठीक आहे, रिव्हिजन घेऊयात. ओके. हा, मी तुम्हाला वाक्य देते. तुम्ही उत्तर द्यायचे. होकारार्थी, नकारार्थी शिकलो आपण. नकारार्थीचं होकारार्थीमध्ये, होकारार्थीचं नकारार्थी. हा, ठीक आहे. मग मी वाक्य देते आता. मी कधीही खोटे बोलत नाही. हे आहे नकारार्थी वाक्य, याचं बनवायचे होकारार्थी. मी कधीही खोटे बोलत नाही.
हा ठीक आहे. कुणाचं उत्तर आलेलं आहे? राधिका गिरमकर. अरे वा, छान. हम्म. राधेश्याम. पार्थ, वाक्याच्या नुसार करायचे. मी कधीही खोटे बोलत नाही. हा ठीक आहे. मी नेहमी खरे बोलतो. पुढचं वाक्य देते. तो नेहमी आनंदी दिसतो. तो नेहमी आनंदी दिसतो. हे आहे होकारार्थी, त्याचं बनवायचे नकारार्थी. तो नेहमी आनंदी दिसतो. उदास, आनंदी, उदास. ठीक आहे. प्रॉपर शब्द दुःखी होईल. आनंदीला विरुद्धार्थी शब्द. हा, तो कधीही दुःखी नसतो. ठीक आहे. होकारार्थी नकारार्थी तुमच्या लक्षात आलेला आहे. तरी आणखी एक उदाहरण देऊयात आपण. तो मुलगा ढ आहे. हे आहे होकारार्थी, याचं बनवायचंय नकारार्थी. ओके. तो मुलगा हुशार नाही. बरोबर. आवाज येतोय का रे व्यवस्थित आता? काय बोर्डला काय? हा ठीक आहे. पुढचं वाक्य घेऊयात आपण आता. शांत बसा, ह्याचं करायचंय विधानार्थी. शांत बसा याचं विधानार्थी वाक्य करा.
आवाज आहे ना वाटतं. तेच म्हणते काय होतं. तिथं तर काय होईना मग इकडे बसले. ठीक आहे. क्लिअर टू मी क्लिअर व्हॉइस. हा, ओके ओके, ठीक आहे. पुढचं आहे आपण यशस्वी होण्यासाठी किती काय करतो किंवा काय काय करतो. आपण यशस्वी होण्यासाठी किती काही करतो, किती काही करतो. याचं बनवायचंय विधानार्थी. आपण यशस्वी होण्यासाठी किती काही करतो, याचं बनवायचंय विधानार्थी. आवाज येत नाहीये? प्रार्थना, बाकीच्यांना येतं? आपण यशस्वी होण्यासाठी खूप काही करतो. ठीक आहे. म्हणजे हे तुमच्या पूर्णपणे लक्षात आलेलं आहे. किती छान बाहुली आहे ही. बाहुली आहे ही, हे आहे उद्गारार्थी वाक्य. याचं बनवायचं विधानार्थी. बाहुली, किती छान बाहुली आहे ही. शर्वरी, तसं नाही बनवायचं. ही बाहुली, हा, ही खूप छान बाहुली आहे किंवा ही बाहुली खूप छान आहे. आधी करता घ्या. ही बाहुली खूप छान आहे. करता कर्मक क्रियापद असं जावा. हम्म. हा, खूप छान आहे, खूप सुंदर आहे. ठीक आहे. छान शब्द त्याच्यामध्ये आहेत तर आयुष, शक्यतो छानच हा शब्द लिहा तिथं जो आहे तो. खूप छान आहे. ठीक आहे. ओके, आता पुढचं वाक्य घेऊया. किती भयानक दिवस होता तो. दिवस होता तो आणि उद्गारार्थी चिन्ह. ठीक आहे. याचं बनवायचं विधानार्थी. किती भयानक दिवस होता तो. हे आहे उद्गारार्थी वाक्य. याचं बनवायचंय विधानार्थी. कर्ता कर्म क्रियापद अशी वाक्यरचना असू द्या. हा, बरोबर राधाराणी, बरोबर. किती नाही परत लिहायचं शुभम. किती ऐवजी किती असं आपण म्हणतोय, म्हणजे किती ऐवजी आपल्याला काय म्हणायचंय? खूप. ठीक आहे. तो दिवस खूप भयानक होता. ठीक आहे. आणि पूर्णविराम द्यायचा, म्हणजे हे झालं विधानार्थी वाक्य. हा, बरोबर आयुष, बरोबर. ठीक आहे. आता पुढचं घेऊयात. सर्वांनी व्यायाम करा. कोणतं वाक्य आहे हे सांगा मला, कोणता प्रकार आहे? सर्वांनी व्यायाम करा. हो, ठीक आहे.
वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य. याचं बनवायचंय विधानार्थी. आज्ञार्थी वाक्याचं बनवायचंय विधानार्थी. हा, सर्वांनी व्यायाम करावा. छान, बरोबर. टाईप करत चला सर्वांनी. नसेल येत तर मी बोलल्यानंतर तरी लिहू शकताय तुम्ही. सर्वांनी व्यायाम करावा. ठीक आहे. ओके. आता पुढचं वाक्य आहे. किती गोंधळ करतोय तो. करतोय तो. हे आहे उद्गारार्थी वाक्य. याचं बनवायचं विधानार्थी. उद्गारार्थी वाक्याचं बनवायचंय विधानार्थी वाक्य. हा, शुभम बरोबर. शर्वरी बरोबर. शेवटी पूर्णविराम द्यायचा बरं का. आपण इथं उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. आपण हे वाक्य पूर्ण झाल्यानंतर द्यायचं आहे पूर्णविराम. ठीक आहे. तो खूप गोंधळ करतोय. छान. हा, तर वाक्य रूपांतरची झाली प्रॅक्टिस. सर्वांना समजले वाक्य रूपांतर अगदी व्यवस्थित. बघा, शर्वरी, शुभम, पार्थ, आयुष, राधाराणी, राधिका, राधेश्याम, नित्या. आणखी कोण फक्त उत्तर देतंय मी सांगते. प्रज्वल कधीतरी देतोय. प्रार्थना कधीतरी. राधाराणी देते. अथर्व नुसता आलाय, उत्तर का देत नाहीये. 19 जण आहात तुम्ही. उत्तर द्यायचे सर्वांनी. नाही आली तर तिथं मी सांगितल्यानंतर किंवा बाकीच्यांचं पाहून तरी देऊ शकताय ना. मग आता आणखी थोडीशी रिव्हिजन की तुम्ही. मी तुम्हाला वाक्य देते, तुम्ही फक्त वाक्याचा प्रकार ओळखायचा. मी पण देत आहे. राधिका म्हटलं की राधिका. ईश्वरी, हा ईश्वरी देते. आयुष देतोय. ठीक आहे, ठीक आहे. चांगली गोष्ट आहे. देताय तर चांगली गोष्ट आहे. पण जे देत नाहीत त्यांच्यासाठी सांगते, उत्तर देत चला. कारण तुम्ही ऐकताय का ते पण कळत नाहीये. ठीक आहे. मी तुम्हाला वाक्य देते, तुम्ही त्याचा प्रकार ओळखायचा. मी गावी जात आहे. पूर्णविराम. सांगा वाक्याचा प्रकार कोणता आहे. शुभमचं आलेलं आहे उत्तर. शर्वरी आलेला आहे. मी गावी जात आहे. पहा, या वाक्यामध्ये केवळ विधान केलेलं आहे. आणि आपण पाठीमागे व्याख्या पाहिलेल्या आहे. विधानार्थी वाक्याची व्याख्या पाहिलेली आहे की ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते ते आहे विधानार्थी वाक्य. ठीक आहे. आयुष, पहिली वेलांटी बोला. चिराग. तुमचे पेपर सप्लिमेंट सर्वांनी घेऊन जायचं 10 ते 5.
हम्म. हा आयुष, हा ते आहे, तुमचे नाव दिलेत, ते तुमचं होईल ऍडजस्ट. हा महालक्ष्मी. यायच्या आधी कॉल केला तरी चालेल, मंगेश सरांना कॉल करू शकता. तुम्हाला नंबर दिलाय. हो, आज उद्या परवा कधी. काल पण आला असतं तरी चाललं असतं. हम्म. हा तुमचं आहे, मी नाव दिलेत शर्वरी, तुम्ही नका काही काळजी करू. सांगते मी तुमचं. 8C चे चौघे आहेत. शर्वरी, आयुष, शंतनू. शर्वरी, आयुष, शंतनू, प्रबुद्ध. हा तुमचे दिलेत मी नावं, तुमचं होईल ऍडजस्ट. बाकीच्यांनी जे येऊ शकणार आहेत त्यांनी यायचे 10 ते 5. वाटल्यास एकदा मंगेश सरांना कॉल करून यायचं. ठीक आहे. मी गावी जात आहे, हे आहे विधानार्थी वाक्य. आता पुढचं. पुढचं वाक्य आहे, बाबा बाबांनी खाऊ आणला का? हम्म. शेवटी आहे प्रश्नचिन्ह. आता प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी नेहमी प्रश्नचिन्ह असते. प्रश्नार्थी वाक्य. ठीक आहे. ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो ते आहे प्रश्नार्थक वाक्य. हा. हा शेवटी आहे का नंतर प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. इथं इथं नाही दिलं पण आहे. बाबांनी खाऊ आणला का, शेवटी द्यायचं प्रश्नचिन्ह, हे आहे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य. ठीक आहे. आता पुढचं उदाहरण देते. शाबास. तर वरती रेषा आहे. शाबास. खूप छान काम केलेस. पूर्णविराम शेवटी. हा. राधाराणीचं आलेलं आहे शर्वरी, शुभम, प्रज्वल, पार्थ. बरोबर. उद्गारार्थी वाक्य. भावनेचा उत्कट उद्गार याच्यामध्ये आहे. शाबास, म्हणजे एखाद्याला आपण शाबासकी देतोय. उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य. ठीक आहे. वा. वा. ह आहे. थांबा एक मिनिट. किती छान सुगंध येतोय. सुगंध येतोय. वा, किती छान सुगंध येतोय. हम्म. बरोबर आहे. उद्गारार्थी वाक्य. अबब
केवढा मोठा अजगर. हम्म. अबब. केवढा मोठा अजगर. हा, हे कोणतं वाक्य आहे? हा, उद्गारार्थी. बरोबर. सर्वांनी द्यायचंय उत्तर. सांगितल्यानंतर तरी द्यायचं ना. हम्म. ठीक आहे, तुम्हाला इथपर्यंत समजलेलं आहे. एका रांगेत बसावे. तुम्ही काय लाईन नुसार चाललाय काय रे? आज्ञार्थी वाक्य का हे? शर्वरी. ठीक आहे, आज्ञार्थी वाक्य येतं, याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. कोणतं वाक्य आहे? विधानार्थी वाक्य आहे. बसा, नुसतं इथं बसाच्या तिथं आपण पूर्णविराम दिला असता तर ते होतं आज्ञार्थी वाक्य. हे बसावे हे काय आहे? विधानार्थी. ठीक आहे, असं येऊ शकतो. नाहीतर तुम्ही एका लाईन मध्ये, म्हणजे मी घेते विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी म्हणून तुम्ही तसं सांगताय का? बरोबर आहे, विधानार्थी. सर्वांनी रोज व्यायाम करावा. ठीक आहे, आणि करा म्हटलं नुसतं तर काय होईल? रोज व्यायाम करा. सर्वांनी रोज व्यायाम करा. इथं काय आहे? आज्ञा आहे. वाक्यामध्ये लगेच फरक दिसतो पहा. ठीक आहे, बरोबर आहे सर्वांचं. आता आपण विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी ही वाक्य शिकलो, व्याख्या शिकलो, त्याची उदाहरणं अभ्यासली, त्याचं वाक्य रूपांतर आपण केलं. आता आपण पुढे जाऊया. पुढचं पेज आहे पेज नंबर 8. पेज नंबर 8 काढायचे सर्वांनी. पेज नंबर 8. कविता सर्वांना समजली ना? पेज नंबर 6 वरची कविता समजली सर्वांना? हा, मग कवितेवरचे जे स्वाध्याय आहेत त्याच्यामध्ये आहे व्याकरण, तर ते आपण घेऊयात. काय समजत नसेल तरी सांगत चला. आता व्याकरणामध्ये खेळूया शब्दांशी. तर त्याच्यामध्ये खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधायचे. ज्यावेळी कवितेतील शब्द शोधायला सांगतील त्यावेळी फक्त कवितेतले शब्द शोधून सांगायचे, म्हणजे त्याचे अर्थ. तर पहिला शब्द आहे आकाश. कवितेतलाच याच्यासाठी शब्द पाहिजे. आकाश, याच्यासाठी कवितेत शब्द कोणता आलेला आहे पहा. पहिलेच ओळ पहा. हम्म हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात. मग आकाश साठी समानार्थी शब्द कोणता आहे? त्याच अर्थाचा शब्द कोणता आहे? नभ. ठीक आहे. आता पुढचा शब्द आहे सुगंध. पहा, सुगंध. 1 2 3 4 5वी ओळ पहा. सुगंध याच्यासाठी कोणता शब्द आहे? कवितेतील समानार्थी शब्द सुगंधसाठी सुवास.
सुगंधसाठी त्याच अर्थाचा शब्द आहे सुवास. 5व्या ओळीमध्ये आहे कवितेच्या. हा, ठीक आहे. आता तिसरं आहे सुंदर. सुंदर. सुंदर साठी शब्द आहे पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 कुठे गेला मनोहर शब्द ते? एक मिनिट. तिसऱ्याच ओळीला आहे. सुंदर साठी शब्द कवितेत काय आलेला आहे? सुंदर साठी कवितेतील शब्द आहे मनोहर. मनोहर म्हणजे सुंदर. आता सुंदर साठी छान हा शब्द सुद्धा आहे, पण छान हा शब्द आहे का कवितेमध्ये? नाही. जो शब्द आहे तोच लिहायचा आहे. ठीक आहे. आता शरीर. शरीर याच्यासाठी कोणता आहे पहा. 4 5 11व्या ओळीला आहे. शरीर साठी शब्द आहे. कवितेतले शब्द लिहायचेत आपल्याला. शरीर साठी शब्द आहे तन. तन सुदृढ मन विशाल होई, तर त्यातला तन. तन म्हणजे शरीर. ठीक आहे. हा, तर आता पुढचा आहे आ. विशेष्य आणि विशेषणाच्या जोड्या जुळवायच्या. अ गट दिलेला आहे आणि ब गट दिलेला आहे. जोड्या जुळवताना अ गट ज्यावेळी तुम्ही भव्य लिहाल, तर त्याच्या पुढे त्याची जोडी लिहायची इथे. हे अशा अशा जोड्या लावायच्या नाही. हे फार चुकीचे आहे. हे अशा जोड्या लावायच्या नाहीत कुणी. ठीक आहे. तर पहिला शब्द आहे भव्य. सांगा मला त्याच्यासाठी असलेला जोडीतला शब्द पुढचा ब गटातला. भव्य. मग त्याच्या समोरच लिहायचं भव्य पटांगण. ठीक आहे. भव्य पटांगण. आता त्याच्यातलं दुसरं आहे अमूल्य. अमूल्य. दुसरा उकार आहे, लक्षात ठेवायचं. चुकीचं लिहिताय तुम्ही बरेच जण. अमूल्य. न, छोटा न आहे. हा. अमूल्य शिकवण. बरोबर, शिकवण. हा, बरोबर आयुष. ठीक आहे. शिकवण. अमूल्य शिकवण. आता तिसरा शब्द आहे नवे. नवे. नवे साठी कोणता शब्द आहे जोडीमध्ये? नवे. नव्या युगाच्या म्हणजे नवे युग. ठीक आहे. नवे युग. चौथा शब्द आहे सुंदर. सुंदर याच्यासाठी कोणता शब्द आहे जोडीतला? सुंदर. सुंदर. सुंदर जग. फुलापाखरांचे जग सुंदर. सुंदर जग. आणि पुढचा शब्द आहे विशाल. विशाल. विशाल मन.
विशाल मन. ओके. हम्म. तर तुम्ही काल होमवर्क दिला होता, तुम्हाला लिहिलाय तुम्ही सर्वांनी? काल काय होमवर्क होता? 5-5 वाक्य होती का? हो. आज्ञार्थी वाक्य दिलं होतं का काल? आज्ञार्थी. आज्ञार्थी पण दिलं होतं का? ठीक आहे. मग आज फक्त रिवाइज करा सगळं, ते व्यवस्थित वाचा, समजून घ्या. हे पण व्यवस्थित करा. आता आपण जे घेतलं कवितेतले शब्द, कविता समजून घ्या, कविता एकदा वाचा. हा ठीक आहे. कविता वाचायची, त्याचा अर्थ, भावार्थ समजून घ्यायचा, त्याच्या खालचे हे प्रश्न पाहायचे. हा, नको रायटिंग वर्क आता. परीक्षेसाठी थोडा अभ्यास करा. रायटिंग वर्क नसलं तरी तुम्ही अभ्यास करायचा आहे. मी जे आता घेतलं ते मला उद्या व्यवस्थित आलेलं दिसलं पाहिजे तुम्हाला. उद्या नाही तुमचा क्लास. ठीक आहे. हा, अभ्यास करा. हम्म. पुढचा आहे, वरचे वरचे पहा. कवितेतलाच प्रश्न आहे, प्रश्न 6वा वरती. खेळूया शब्दांशी ऑन मंडे नाही. हा, दिस इज अवर लास्ट क्लास. चिराग, एक्झाम नाही द्यायची का रे तुला मंडेला? ठीक. तर प्रश्न 6वा सांगा मला. कवितेतील यमक इथं वरती, खेळूया शब्दांशीच्या वरती आहे प्रश्न 6वा. हा. चिराग. ओके, ठीक आहे. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. छान पेपर लिहा, व्यवस्थित लिहा. काना मात्रा वेलांटी चुकवू नका. व्यवस्थित. हा, फोटो काढायचा आहे पेपरचा. वेळेत पेपर द्यायचा आहे. आणखी काय रे? पेज नंबर, आपलं नाव, क्लास, सर्व व्यवस्थित वरती टाकायचे. डेट. हा, कारण हे सगळं नसेल तर पेपर चेक केला जाणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे व्यवस्थित पेपर लिहायचा आहे. क्लास, तेच नाव, क्लास, डेट, सब्जेक्ट काय असेल ते तुमचं, सगळी माहिती वरती लिहायची. पेज नंबर लिहायचा प्रत्येक पेज वरती. आणि व्यवस्थित एकदम क्लिअर फोटो पाहिजे. ठीक आहे. बेस्ट ऑफ लक. हा, ओके. पुस्तकाच्या पाठाच्या खाली असलेलं व्याकरण व्यवस्थित करायचंय. त्याच्यामध्ये अव्यय शिकवलेले आहेत, विशेष्य विशेषण शिकवलेलं आहे. नाम, सर्वनाम, क्रियापद सर्व झालेलं आहेत. वाक्य शिकवलेले आहेत, वाक्याचे प्रकार. ठीक. ओके.